पल्लवी, आज ना कोकोनट आईस्क्रीम बनव. ठीक आहे, चल. इथे आपण जे शहाळ्याचं पाणी पितो त्याचं आपण खोबरं घेतलेलं आहे. आता आपण याचे बारीक तुकडे करून घेऊया. तर आपण खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं नारळाचं पाणी ऍड करायचं आहे आणि ह्याला जरा जाडसर असं बारीक करून घेऊया. एका बाउलमध्ये आपण फ्रेश क्रीम ऍड करायची आहे. फ्रेश क्रीम एकदम थंड झालेली पाहिजे. आता आपण याच्यामध्ये मिल्क मेड ऍड करायचं आहे. गोड आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. आता आपण ह्याला छान फेटून घेऊया. एक 8 ते 10 मिनिट. आपली क्रीम छान फेटून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये 5 ते 6 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे. छान एकजीव करून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण जे बारीक केलेलं खोबरं होतं ते ऍड करायचं. आता छान एकजीव करून घेऊया. आता आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवूया. तुम्ही डब्यातही ठेवू शकता किंवा कुल्फीच्या भांड्यातही ठेवू शकता. आता आपण आईस्क्रीम 6 ते 7 तास फ्रीझर मध्ये सेट व्हायला ठेवूया. आता आपण याला डिमोल्ड करून घेऊया. तर मंडळी, तयार आहे आपली कोकोनट आईस्क्रीम. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.